नमस्ते. मी रजनी मॅम. हो, आज आपण पाहणार आहे झाड आपला मित्र. बघा, झाड आपला मित्र कसा आहे. कारण झाड आपल्याला सगळं देतो. पानं, फळं, फुलं, फांद्या, जे जे हवं त्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा आपण उपयोग करतो. मग आपण झाडाला काय देतो, कधी विचार केला आहे तुम्ही? तर विद्यार्थ्यांनो, जो श्वास आपण घेतो ना, त्या श्वासामध्ये असणारा ऑक्सिजन आहे, तो सुद्धा आपल्याला झाडच देतं बरं का. हो, आणि हवा प्रदूषण होण्यापासून स्वच्छ हवा जी आहे ते निर्माण करतं ते झाडच बरं. झाडाला जी फळं लागतात, शेतात जे धान्य पिकतं, ती सगळी झाडं, पिकं, रोपं, ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा ह्या सगळं आपल्याला निसर्ग देत असतो. पण आपण माणूस म्हणून कुठंतरी चुका करतो आणि पर्यावरणाच्या विनाशाला आपण कारणीभूत ठरतो. तर आपण हे कुठंतरी थांबवायला हवं. म्हणून झाडच आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मग चला तर बघूया झाड आपल्याला काय काय म्हणतंय ते. झाड म्हणतंय, मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधी देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. बघा, जेव्हा ऊन लागतं तेव्हा आपण कुठं जातो? झाडाच्या सावलीत, जिथं थंड थंड हवा मिळते आपणाला, जिथं गारवा मिळतो, उन्हापासून आपलं संरक्षण होतं. झाड आपल्याला फळं देतं. बघा, किती प्रकारची फळं आपण खातो ना. सगळ्या फळांची नावं तुम्हाला माहीतच आहेत. झाड छान छान फुलंसुद्धा देतो ना. आणि ते झाडाची असणारी छान छान फुलं आपण देव्हाऱ्यावरती देवाला अर्पण करतो. नंतर देवपूजेसाठी वापरतोच, पण बऱ्याच कारणासाठी या फुलांचा उपयोग होतो. सुगंधित जी द्रव्य आहेत, अत्तर आहे, सेंट आहे, हे या फुलांपासून बनवलं जातं. धूप, अगरबत्ती आणि कितीतरी उपयोग या फुलांचे आहेत. सणावाराला आपण या फुलांच्या काय करतो? माळा गुंफतो, हो की नाही? आता तुम्ही म्हणाल की झाड मॅडम औषध कसं देतं हो? तर औषधही देतं बरं का. तुम्ही बघा, आयुर्वेद जो आपला प्राचीन काळापासून आपल्याकडं आहे आणि त्या औषधी वनस्पतींचा आपण उपयोग करतो, ती सारी औषधं आपल्याला या छोट्या मोठ्या झाडांपासून मिळतात. जसं तुळशीचा काढा आहे, हे सुद्धा एक औषध आहे. कधीतरी खोकला झाला, कधीतरी ताप आला तरी आपण आयुर्वेदिक औषधं वापरतो बरं का विद्यार्थ्यांनो. मग ती कुठून येतात? तर या झाडांपासून, छोट्या छोट्या रोपांपासून मिळतात. आणि हो, जो अडुळसा आहे, आठवला का? बघा विचारून आपल्या आजीला. आजीबाईच्या बटव्यात तर सगळी औषधं आपल्याला पाहायला मिळतात. दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. झाड म्हणतंय, तुम्ही जो श्वास घेता त्या श्वासात जो ऑक्सिजन आहे ना, तो सुद्धा मी तुम्हाला देतो. मग या झाडानं आपल्याला आणखीन काय द्यायला हवं? बघा, शेतात जे पिकतं ती सारी धान्य कशामुळे येतात? ह्या झाडांमुळंच. ह्या पिकांच्या रोपांमधून मिळतात आपणाला. बघा ना, आपण जी ज्वारीची, शाळूची भाकरी खातो, आपण गव्हापासून बनवलेली चपाती खातो, नाचणीचं आपण आंबील करतो, भाकरी बनवतो, त्याचे लाडू बनवतो. आणि अशी सगळीच जी काही धान्य आहेत, जो दररोज आपण छान छान भात खातो, हो की नाही, तो तांदळापासून मिळतो. ते कुठून येतं? सगळं शेतातूनच येतं की नाही. मग पहा तर, आपण एक जो छोटासा दाणा आहे, जे बीज आहे, बी आहे, ते शेतात पेरतो, पण त्याच्यापासून आपल्याला खूप कणसं मिळतात, खूप खूप धान्य मिळतं, हो की नाही. तर विद्यार्थ्यांनो, आता झाड आपल्याला एक प्रश्न करतंय, हां, तुम्ही माझी काळजी कशी घ्याल म्हणून. तर आपण सांगूया आता, त्याचं ऐकूया थोडंसं आणि त्याला सांगूया की नक्की आम्ही तुझी काळजी घेणार आहोत. तर तुम्ही माझी काळजी कशी घ्याल?
मला तोडू नका, मला पाणी घाला. खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. वादांमुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. बघा, एक झाड तोडलं तर आपण दुसरं झाड लावायला हवं की नाही? आणि झाड मुळात तोडाच का? आपण झाडाला पाणी घातलं पाहिजे, हो की नाही? कारण झाड आपल्याला सावली देतं, फळं देतं, फुलं देतं, औषध देतं, भरपूर ऑक्सिजन देतं. वादांमुळं जर झाड मोडून पडलं तर आपण दुसरं झाड लावलं पाहिजे. कारण वातावरणामध्ये आता खूप